चला लवकर फिल्डिंग लावा. मेगा फायनलचा मॅच वेळेअभावी या ठिकाणी आपण 3 षटकांचा केलाय. मेगा फायनलचा मॅच टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून या ठिकाणी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. विहाना सुपर किंग्स टीमने सुपर कामगिरी केली. खेळाडू लवकरात लवकर उतरा. मला वाटलं एक वेगळं ऍक्शन करताना दिसलं या ठिकाणी आशुतोष व्यवहारे. विहाना सुपर किंग्स टीमचे बॅटर आता जाताना दिसतील. 3 षटकांचा मॅच आहे. मेगा फायनलचा मॅच आहे आणि मेगा फायनलच्या मॅच मध्ये रॉयल डेव्हिल्स वर्सेस विहाना सुपर किंग्स बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. हॅलो, वेलकम बॅक. पुढे एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. JPL जुचंद्र प्रीमियर लीग पर्व 3 जबरदस्त स्पर्धा क्रीडा स्पर्धा आपण पाहताय. त्या जुचंद्रच्या नगरीमध्ये अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रचं मैदान आपण पाहतायत आणि त्या मैदानावरती एक सर्वाधिक मोठी स्पर्धा आपण पाहतायत. सर्वांना आवडणारी सर्वांना हवी स्पर्धा JPL आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. JTC TCP लाईव्हच्या माध्यमातून जुडले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम. फायनलची मॅच सुरुवात होते. पहिला बॉल आणि यावेळेला जर पाहिलं तर गोपीसाठी पहिला बॉल सुंदर फटका. फायनलची मॅच आहे. संदीप सर प्रेशर मैदानाच्या आतमध्ये जाणवलं जाते. पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 2च्या घरामध्ये. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेश केला जातोय. टीम विहाना सुपर किंग्स. वेलकम संदीप सर, तुमचं देखील स्वागत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. या ठिकाणी फायदा होऊ शकतो. जो टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा तो अगदी योग्य निर्णय घेतलाय कुणाल पाटील या कॅप्टनने आणि म्हणूनच सध्या 2 धाव फलकावर 1 बॉलच्या समाप्तीनंतर मेगा फायनलचा मॅच या ठिकाणी सुरू झालाय. गोलंदाज अनिकेत भोमटे तयार. चांगला बॉल, आत वळणारा चेंडू आहे. धाव छोट्या स्वरूपात घ्यायची होती. धावबादचा धोका आहे. विकेटचं पतन. संदेशाला परतावं लागतंय. डायमंड डकचा शिकार तो बनतोय. लागलाय पहिला धक्का. 2 धावा 1 गडी बाद. दोन धावा 1 गडी बाद ही स्थिती बॅटिंग करणाऱ्या टीमची. 3 षटकांचा मेगा फायनलचा मॅच होतोय. काय वाटतं अशा पद्धतीने संदेश आणि वेगाने नॉन स्ट्राईक इन कडून तो पुढे धावत गेला होता आणि धावबाच्या स्वरूपात त्याला बाद केलं जातं. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये केला गेला संदेशच्या माध्यमातून, परंतु ते अयशस्वी ठरले गेले आणि तिथून जर पाहिलं तर पहिला धक्का टीम विहाना सुपर किंग्स या संघाला लगवला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 2च्या घरामध्ये असताना अनिकेत भोमटेचा कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर यंदा संघाम थोडासा बॅकफुटला राहिला होता, परंतु या जुचेंद्र प्रीमियर लीग मध्ये त्याचा खेळ अप्रतिम राहिला आतापर्यंत आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेत. मागच्या मॅच वरती जर पाहिलं तर संपूर्ण पलटवार केला शिवतेज संघाच्या विपक्षात खेळत असताना ते म्हणजेच निखिल आलेत, परंतु स्ट्राईक एंडला गोपीला आपण पाहत आहेत. मोठी फलंदाजी त्यांची देखील आहे. ओव्हर दी विकेटने फुल टच बॉल, नो बॉल पंचाच्या माध्यमातून घोषित करण्यात आलाय. हाईट इस्पॅक्टर या बॉलवरती पाहायला मिळते. बॉल जस्ट केलाय त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट केल्या गेलाय. पंचांचा इशारा आलाय नो बॉल. का नो बॉल 3 धावा
धावा येताना दिसत आहेत. 3 धावांनी संघाची धावसंख्या 5. पुढचा बॉल असेल फ्री हिट, एक मुक्त फटका खेळण्याची संधी. Ball call, get ready for the free hit now. कमरेपेक्षाही जास्त वर बिमरचा मारा केला गेलाय, त्यामुळे पंचांद्वारे नो बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 5. फ्री हिट, मुक्त फटका. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल अजूनही फ्री हिट जिवंत आहे, म्हणजेच वाईड बॉलच्या इशाराने धावसंख्या वाढली. धाव फलकावर धावा लागल्या जातात. 1 गडी बाद 6. मुक्त फटका आणि प्रेशर मध्ये गोलंदाज. निश्चित स्वरूपात, कारण की फायनलची मॅच आहे. संपूर्ण आज जर पाहिलं तर संघ जे स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना दिसले, प्रत्येकाची मेहनत राहिली, परंतु आज या सेमी फायनल साठी या ठिकाणी 2 संघ आपल्याला अप्रतिमरित्या आपण पाहत आहेत. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. फ्री हिटची संधी होती, संधीचं सोनं करत असताना परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले आहे, परंतु पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. बॅकअप क्रिकेटमध्ये किती महत्वाचं असते क्षेत्ररक्षकाने दर्शवून दिले. या दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 7 धावा धावफटकावरती. म्हणजेच काय तर फ्री हिटचा बॉल किती महत्वाचा असतो हे दर्शवून दिले, कारण की कॅच देखील झाली होती त्या ठिकाणी. या ठिकाणी या 2 टीमचा जर उल्लेख करायचा झाला तर दोन्ही टीम मध्ये कॅप्टन जास्त आपल्याला दिसले नाहीत. इतर टीम मध्ये 11 खेळाडू कॅप्टनच्या भूमिकेमध्ये दिसलेत. हा चेंडूला फाईन लेगच्या दिशेने वळवलाय. चेंडू जातो सीमा रेषेपार. रॉयल डेव्हिल्स मध्ये असलेल्या आमच्या ज्या प्रेक्षकांच्या स्वागताकरता मिळत आहे धावा 4. चौकार. प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित झालेत. आमचे मान्यवर गोटू पाटील हे सुद्धा एन्जॉय करतायत. प्रथमेश भोईर यांच्या समवेत निशांत म्हात्रे हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. नवीन म्हात्रे यांना तुम्ही बघतायत. अक्षय भोईर हे सुद्धा एन्जॉय करतायत सीमारेषे लगत उभे राहून. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यात. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. दोन्ही इन कडून या विकेटचा वापर केला गेलाय या मेगा फायनलच्या मॅच मध्ये. यात जर सरासरीने मैदानाच्या आतमध्ये संघ जर चालू राहिला तर 30 पलीकडे धावसंख्या जाऊ शकते. आर्यन पहिला बॉल यावडला फुलटॉस होता. यावडला भावेचा सुंदर फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहेत परंतु जे ड्रॉप झाले. पाहता पाहता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. जबरदस्त फटका पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर एक फलंदाज आउट होतील आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर गोपी या ठिकाणी परतावं लागेल. डगआउटच्या दिशेने 3री धाव घेताना फलंदाज बाद झालेत. धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद. सध्याच्या स्थितीला धावफलक वाढतोय परंतु एक सफलता मिळाली. सांघिक सफलता होती आणि कुणाल हा खेळाडू गेलाय. संध्याकाळच्या सत्रामध्ये जास्त तो घातक ठरतोय. धावसंख्या 2 गडी बाद 15 आणि गोलंदाजी मार्गावर आता गोलंदाज बघणार आहोत आपण कोण येतोय. आर्यन भोईर अतिशय चांगला खेळाडू आहे परंतु त्याचा निर्णय कदाचित हा चुकीचा ठरलाय. आणि निश्चित स्वरूपात ज्या वेळेला शेवटची फायनलची मॅच असते
नाणेफेक जो जिंकतो निश्चित स्वरूपात बॅटिंगच सातत्याने घेत असतो, परंतु आता मात्र जर पाहिलं तर नाणेफेक जिंकले विहाना सुपर किंग्स या संघाने आणि तिथून जर पाहिलं तर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. प्रेशर आता संपूर्ण जर पाहिलं तर गोलंदाजी करणाऱ्या टीमवरती असेल. कमीत कमी धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु पहिल्या षटकात एकंदरीत जर पाहिलं तर धावा थोडा खर्च केल्या आहेत, परंतु आर्यन आलेत आणि त्यांनी पहिल्या बॉलवरती जर पाहिलं तर सुंदररीत्या विकेट मिळवून दिले. पुढचा बॉल कुणाल करता मोठा फटका स्लॉक केलं, चेंडूला चेंडू हवेत आहे, उंची जास्त गाठली, लांबी कमी, इथे क्षेत्ररक्षकाने दिली नव्हती हमी, त्यामुळेच मंथन याने हा झेल सोडलाय आणि त्याचा फायदा बॅटरला झालाय. 2 धाव मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 2 गडी बाद 17 म्हणजेच खतरा आहे. तो खतरा फिल्डिंग करणाऱ्या संघाला आहे की बॅटिंग करणाऱ्या संघाला आहे? सध्या बॅटिंग करणारी टीम वरचढपणा दाखवतोय. कॅचेस विन द मॅचेस, फायनलच्या मॅचेस मध्ये जर तुम्ही कॅचेस सोडाल तर प्रेशर गोलंदाजावरती ते संपूर्ण जाणवलं जाते, परंतु आर्यन भोईर एक अतिशय जबरदस्त गोलंदाज आहेत, परंतु त्यांच्या विरोधात कसे गोलंदाजी करतील हे पाहणं महत्वाचं राहील. कुणाल पाटील आजच्या दिवसात संपूर्ण दिवसात ज्याच्या नावाचा डंका राहिलाय त्यांनी बॉलला उडवलंय, फटका फसलाय त्याचा, परंतु क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी आणि जबरदस्त झेल कंप्लीट केलाय. कुणाल पाटील बॅक टू दी पव्हिलियन, विकेट गेले, फलंदाज बाद. अनिकेतने कॅच अप्रतिम पकडलाय, संघाला विकेट मिळवून दिले. सुंदर फटका होता. दत्तू जर क्षेत्ररक्षक आलेत, एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली जाईल. दुसरी धावाचा प्रयत्न केला जातोय. कुणाल सांगतोय यावेळेला जर पाहिजे तर धाव घेणं फार महत्वाची राहील. रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम पाहायला मिळते आणि पाहता पाहता 2 फलंदाज कुणाल आणि दुसऱ्या बाजूला निखिल या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून जर पाहिजे तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती आणि पाहता पाहता धावसंख्या 21. या ठिकाणी उपस्थित होतात विलिंचे पाटील, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. जुचंद्र गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व त्यांना तुम्ही बघतायत. धाव फलकावर धाबा 3 गडी बाद 21 धाबा. पुढचा बॉल स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय. फ्लॅसी स्क्वेअर कट खेळायचा होता, चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये गेलाय. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. कुणाल यांनी आलेल्या 3 चेंडूंमध्ये 6 धावा जमा केल्यात, म्हणजेच प्रत्येक चेंडू मागे दुहेरी धाबानिशी तो पुढे सरकतोय. स्कोअर मूव्स ऑन 23. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 गडी बाद 23. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये बघूया काय पवित्र असेल या बॅटरचा. वियाना सुपर किंग्स. यस, अगदी बरोबर. 4 गडी बाद. धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत. 24 धाबा 24. आपण अतिथी कक्षामध्ये असलेल्या मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करूया. जिग्नेश मात्र यांना विनंती करतोय
आपल्या शुभ हस्ते आपण हा सत्कार करा. 25 धावा झालेत, 4 गडी बाद 25. मी विनंती करतो जिग्नेश म्हात्रे साहेबांना आपल्या शुभ हस्ते हेमराजी भोईर साहेबांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होतोय. आमच्या अतिथीचा मान सन्मान आम्ही करतोय. या स्पर्धेकरता ज्याने आम्हाला सहकार्य केलंय, नवीन बॅटर गेलाय नितेश. पुढचा बॉल चेंडूला हुक केलाय, चेंडू हवेत आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू गेलाय. पाहता पाहता 2 धाव बॅटर पूर्ण करतायत, तिसरी धाव घेण्याची घाई करत नाही. 2 धाव मिळत आहेत आणि धावसंख्या झाली 27. इथे स्वागत आणि सन्मान सुद्धा सुरू आहे. हेमराजी भोईर साहेबांचा स्वागत आणि सन्मान जिग्नेश म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते झालाय. त्याच्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करूया आदरणीय सन्माननीय जनार्दन म्हात्रे साहेबांचा, आणि तो सुद्धा स्वागत आणि सन्मान जिग्नेश म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते होईल. एका बाजूला मैदानाच्या दिशेने आमची नजरा असतील, परंतु विकेट सुद्धा मिळाली आहे. 5वा धक्का, 5 गडी बाद, धावसंख्या 27. दुसऱ्या बाजूला अतिथी कक्षामध्ये जनार्दन म्हात्रे साहेबांचा स्वागत आणि सन्मान होतोय. मायेची ऊब देणारी ही शाल आहे आणि स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव या ठिकाणी केला जातो. एक समाजसेवक म्हणून त्यांनी आज आपली छाप सोडली आहे. धावसंख्या 5 गडी बाद 27, 2.3 बॉलची समाप्ती. त्याच्यानंतर स्वागत आणि सन्मान करूया आपण विलीन पाटील साहेबांचा. जिग्नेश म्हात्रे आपल्या शुभ हस्तेचा स्वागत आणि सन्मान होतोय. कॅमेरामॅन या ठिकाणी सुद्धा फोकस करतायत, त्यामुळेच आपण हा स्वागत आणि सन्मान करतोय. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 27 झाली आहे, 5 गडी बाद. हे तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. आमचे जे मान्यवर आहेत, आश्रयदाते आहेत, त्यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. विलीन पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान करतायत जिग्नेश म्हात्रे. थँक्यू सो मच. आणखीन सत्कारांकडे आम्ही वळणार आहोत. सध्या वळूया आपण स्कोअर बोर्ड कडे. तुषार सोनवणे इज देअर. धावसंख्या धावफटकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 27 चक्रामध्ये. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये 5 गडी गमावले, ते म्हणजे विहाना सुपर किंग्स 2.3. या ठिकाणी जर पाहिजे तर चेंडू फेकून झालेत, परंतु या ठिकाणी जर पाहिजे तर फलंदाज बाद होत असताना चला नवीन फलंदाज पाठवून द्या विहाना सुपर किंग्स, आम्ही विनंती करतोय. 5 गडी बाद, 6 गडी बाद झालेत, 6 गडी बाद झालेत. आणि बॅटर लवकरात लवकर पाठवून द्या बॅटर प्लीज. धावसंख्या आपण बघताय धाव फळकावर 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फळकावर आहे ती 27 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. स्ट्राईक इन कडे नितीश. मोठा फटका नितेशाच्या बॅट मधून, दिमागदार, ना इक्का दुक्का, सीधा छक्का, बिगी सिक्सर. जबरदस्त फटका होता विथ द टायमिंग आणि बॉलला पाठवले गेले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहा एक्शन रिप्ले आपण पाहत आहेत. 6 धावा येत आहेत. 6 धावाने संघाची धावसंख्या धाव फटकावरती 33 झाले. बॅटर लवकरात लवकर उतरायचं आहे, लक्षात घ्या. सूचना आमच्यापर्यंत पोहोचल्या. स्कोर इज 33. पुढचा बॉल, मोठा फटका, चेंडू हवेत आहे, इन टू द गॅप, नो चान्स फॉर द फिल्डर, ओव्हर द रोप. ओम साई 110च्या खेमामध्ये चेंडू जातोय. मिळतात 4 धावा. 4 धावाची पडली भर आणि धावसंख्या झाली आहे ती 37. 37 इज द स्कोर. आणि लगेचच मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करण्याकरता विहाना सुपर किंगचे खेळाडू उतरतील. 38चं टार्गेट असेल. सेलिब्रेशन नंतर होईल. पहिला विनंती करेल विहाना सुपर किंग्स मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्यावा फिल्डिंगचा आणि 2 बॅटर त्वरित पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये, आम्ही विनंती करतोय. रॉयल डेव्हिल्स 2 टीमच्या माध्यमातून फायनलची मॅच आपण पाहताय JPL जुचंद्र प्रीमियर लीग. थँक्यू. 38 धावांचं लक्ष असेल. लवकरात लवकर फिल्डिंग लावण्याकरता विहाना सुपर किंगचे खेळाडू उतरा आणि 2 बॅटर त्या ठिकाणी पाठवून द्या. आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करतोय. आदरणीय विजय भोईर साहेबांचा स्वागत आणि सन्मान आपण करतोय. मी विनंती करतोय जिग्नेश म्हात्रे साहेबांनाच. जिग्नेशजी आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान होतोय विजयजी भोईर साहेबांचा. या स्पर्धेला आवर्जून ते उपस्थित राहिलेत.
निश्चित स्वरूपात या ठिकाणी उपस्थित झालेत मान्यवर त्यांचा देखील शुभ सन्मान विजयजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. सन्माननीय जिग्नेश शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. एक सुंदर व्यक्तिमत्व. 38 सुरुवातीला सुद्धा तुम्हाला सांगितले 37 धावा झालेत. 38 धावांचं लक्ष आहे आणि 5 ते 6 वेळा बोलून झालंय. बॅट्समन पाठवून द्या. इथे स्वागत आणि सन्मान केला जातोय विजयचे भोईर साहेबांचा. आणि कुणाल प्लीज आपण फिल्डिंग सजवा. संदीप सर आपण देखील घाई करायचे. स्वागत आणि सन्मान. स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. आता या ठिकाणी आपण आत्माराम लाडकोजी भोईर साहेबांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करूया. जिग्नेश म्हात्रे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सर्व सन्मान आपण या ठिकाणी पार पाडणार आहोत. आत्माराम लाडकोजी भोईर क्रिकेट प्रेमी जुने जाणते खेळाडू आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आता पुन्हा वळतोय मेगा फायनलच्या मॅच मध्ये. हा सन्मान झाल्यानंतर थेट वळूया गोलंदाजीकडे. पहिलं षटक टाकण्याकरता सज्ज झालाय गोलंदाज कुणाल. चला जाऊया मॅचच्या दिशेने. जुचंद्र प्रीमियर लीगचा मेगा फायनल आणि मेगा फायनल करता जोरदार टाळ्या. 18 बॉल 38 ची गरज. पहिला बॉल पहिलाच बॉल बॅटची एज आणि इथे एक धाव. मागील मॅच मध्ये आपण पाहिलंय मोठ्या धावा चेस झालाय म्हणून इथे देखील 17 मध्ये 37 मागील मॅच मध्ये देखील चेस झाला. या मॅच मध्ये देखील होऊ शकतात संदीप सर. या अगदी बरोबर. मात्र जास्त वेळ वाया जाईल अशी कृती करू नका कारण बॅटिंग करणाऱ्या टीमला तो त्रास होऊ शकतोय. धावसंख्या धावपळकर 1 धावा. 17 बॉल मध्ये 37 धावांची गरज आहे. गोलंदाज कुणाल पाटील गोलंदाजी मार्गावर सज्ज आहे. स्ट्राईक इनकडे बॅटर सुद्धा सज्ज आहे. स्ट्राईक इनकडे यश हा खेळाडू सज्ज आहे. मोठा फटका खेळायचा होता. चांगला टायमिंग जुळून आलाय. चेंडू काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याची घाई केली जाईल काय. फक्त एकच धाव मिळाली या चेंडूवर. जे इक्वेशन आहे ते आता कठीण झालंय अक्षय. 16 मध्ये 36 पाहिजेत. 36 चा आकडा आलाय दोन्ही टीमच्या माध्यमातून आणि गोपीचं आवर्जून नाव घेईन बेस्ट फिल्डर या संपूर्ण मालिकेमध्ये. काय कॅचेस घेतल्यात. काय जबरदस्त. जर किताब असता तर निश्चित रूपाने याचं देखील नाव नॉमिनेट केलं असतं. पुढचा बॉल पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा आलाय अंपायरच्या माध्यमातून आणि एक्स्ट्रा धावेने धावफलक पुढे आलाय. 3च्या घरामध्ये 16 बॉल मध्ये 35 ची गरज. मोठे फटके खेळणं कठीण आहे परंतु कठीण परिस्थितीला सामोरे जाणं म्हणजेच या ठिकाणी जिद्द आणि चिकाटी जिवंत ठेवणं. बघूया हे खेळाडू काय करतायत. संघर्ष करतायत बॅटिंग करणाऱ्या टीमचे खेळाडू. फुल टॉस बॉल. चांगला फटका. चेंडू कव्हरच्या दिशेने जातोय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता. पाहता पाहता बॅटर 2 धावा पूर्ण करतायत. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली जाते 5 वर. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 5 धावा. 15 मध्ये पाहिजे 33 धावा. संपूर्ण जेपीएल मध्ये आपण पाहिलंय 5 षटक 4 षटक आणि शेवटपर्यंत 3 ओव्हर मॅच राहिलाय. ही खासियत राहिलाय जुचंद्र प्रीमियर लीगची. 15-33 ची गरज. पुढचा बॉल अनिकेत. जबरदस्त फटका मिड विकेट रिझनला. संदेश आहे. संदेशने जबरदस्त फिल्डिंग केले. अप्रतिम एफर्ट्स आणि ते या 2 धावा. क्लायमेट पडलाय मात्र जिद्द आहे आणि जिद्द दाखवलंय संदेशने देखील. 2 धावेने धावफलक पुढे आलाय. 7च्या घरामध्ये येणारे 14 बॉल 31 ची गरज. खरोखरच श्वास आणि विश्वास हे दोन्ही अदृश्य आहेत मात्र या दोघांमध्ये इतकी प्रचंड ताकद आहे जे अशक्य गोष्टीला सुद्धा शक्य करू शकतायत. 14 बॉल मध्ये 31 धावा या वेळेला सुद्धा शक्य आहेत. अक्षय गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज आहे परंतु फलंदाज त्या ठिकाणी सज्ज नाही आहे. दोन्ही बॅटर सध्या त्या ठिकाणी उतरलेत आणि बॅट चेंज केलेत. कदाचित त्याची जादुई बॅट असेल जी त्याला सातत्याने उपयोगी पडत असेल. पाहूया काय करतोय बॅटर. ओ चांगला बॉल वाईड यॉर्करचा मारा. निर्धाव चेंडूची समाप्ती. आता 13 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 31 धावा पाहिजेत. उलट सुलट केलं तर आकडा 1 बनेल मात्र गॅप मोठा आहे त्या दोघांमध्ये. 13 बॉल 31 ची गरज म्हणून बॅट चेंज करायला जो टाइम घेतला ना तिथे थोडासा मोराल गोलंदाजच्या बाजूने पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खन्ना येतोय आणि इथे 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. काय तिसरी धाव येईल का. असंच घडलं होतं शिवतेजच्या बाजूने आणि 5 धावा त्या आल्या आणि त्यानंतर थर्ड अंपायर आता रेफर केलंय. काय बॅटर पोचलाय काय हात लागलाय हे पाहण्याकरता कशा प्रकारे हा रनआउट आहे की नाही हे पाहण्याकरता टीव्ही अंपायर आ जाओ वॉर्डरूम में. फिल्डिंग लावून घ्या. दगदग वाढलाय.
फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग तुम्ही एकत्रित राहू नका प्लीज, एकत्रित येऊ नका सर्व खेळाडूंना. आपण आपापल्या जागेवर जाऊन थांबा. काय घडले बघूया, कारण 2 धाबा तर पूर्ण केल्या होत्या. तिसऱ्या धाबे करता दोन्ही बॅटर धावले होते. पहिलं षटक सुरू होतं आणि पहिल्या षटकातील तो शेवटचा चेंडू होता, ज्या चेंडूवर थोडासा या ठिकाणी संशय आला आमच्या पंचांना आणि कुठल्याही टीमचं नुकसान नको याकरता आमच्या पंचाने रिफर केलंय तिसऱ्या पंचांना. काय घडलंय बघूया. बॅटर इज नॉट आउट, बॅटर इज सेफ. या 3 धावा पूर्ण होत आहेत. 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे 110. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 14च्या सरासरीने 28 धावांची गरज आहे. काय वाटतंय, अजूनही क्षमता आहे या बॅटर मध्ये? नक्कीच क्षमता आहे दोन्ही टीमच्या बाजूने. कुणाल मडके आला बॉलिंग मार्क वरती आणि जबरदस्त बॅटिंग कुणालने देखील केलंय. 28,000 पॉइंट्सने त्याला विकत घेतले. ती कामगिरी बजावलंय त्यांनी. सध्या आपण बघतोय अनिकेत बुमटे सध्या बॅट वरती व्यवस्थित बॉल येत नाहीये. शॉट मिड विकेट वरून चेंडू मिड विकेटला जातोय आणि इथे पाहता पाहता 2 धावा. सिंगल डबल जितका येत राहतील तितका इम्पॉर्टंट आहे. एखादा चौकार षटकार आला तर पुन्हा एकदा मॅच पलटवार. बॅड लाईट मध्ये जरी मॅच सुरू असला तरी प्रेक्षक खूप एन्जॉय करतायत. प्रेक्षकाने आपली जागा सोडली नाही, कारण त्यांना ठाऊक आहे ही JPL आहे. JPLचं 3रं पर्व आहे. 3रं पर्व इतकं सुंदर तर 4थं पर्व मग कसं असेल. चेंडू शिल्लक आहेत 11 आणि 26 धावांची गरज. ओ हा चांगला बॉल थर्डमॅनच्या दिशेने चेंडू येताना दिसलाय, परंतु चांगली फिल्डिंग, क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवलाय. गॅस बरोबर बाईचा इशारा आलाय. 1 धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली बिनबाद 13. अब 13 क्या होगा हेच प्रश्नचिन्ह आहे. 10 बॉल 25 ची गरज. 10-25 बॅटरला चमकावं लागेल. असं नाही की धावा होत नाही क्लायमेट मध्ये. क्लायमेट पडले विचार पाडू नका. पॉझिटिव्ह माइंड ठेवून चांगली बॅटिंग गॅप मध्ये करावी लागेल आणि गोलंदाजाला विकेट आणि डॉट बॉल घ्यावे लागतील. पुढचा बॉल 10-25 ची गरज. जागा बनवली, फाईन खेळायचं होतं. इथे काय घडतंय तर इथे गलतीचे मिस्टेक झालंय. स्टंपच्या वरून चेंडू आलाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल प्रेशरचा, डॉट बॉल दबावाचा. क्रमांक 1 की 2 हा डॉट बॉल सांगून जातोय. 9-25 ची गरज. कुणाल मडके आज अष्टपैलू कामगिरीच्या भूमिकेमध्ये दिसलायत. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याने आपल्याला स्वतःला सिद्ध केलंय. धावसंख्या धावपळीवर आहे ती 13 धावा. 9 बॉल मध्ये 25 धावांची गरज आहे. स्ट्राईक इन कडे उजव्या हाताचा बॅटर मिस्टर यश. अगोदरच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच. ओ ट्राय टू प्लेइंग आउट फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयास केला. एक रायझिंग डिलिव्हरी, उचळी घेणारा चेंडू टाकलाय आणि दबावामध्ये पूर्णतः टाकलंय. बॅटिंग करणाऱ्या टीमला 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये आता 25 धावांची आवश्यकता. 8-25 ची गरज आणि या ठिकाणी शुभागमन होत आहे. कन्हैया मनोहर भोईर बेटा दादा समाजसेवक, त्यांचं एकदा जोरदार टाळ्यांनी करूया. मोस्ट वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. कन्हैया मनोहर भोईर बेटा दादा, आपलं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा डॉट बॉल टाकला जातोय. संकट आलेत बॅटिंग करणाऱ्या टीमवर. समाज कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेत. कन्हैया बेटा भोईर या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर त्यांच्या सोबतच संतोष बुकले साहेब सुद्धा उपस्थित आहेत, जे पंचायत समिती सभापती वाडा येथून या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. सुरू 2 धावा तर कंप्लीट होत आहेत. राजा मोहिक आणि पुनीत पाटील हे सुद्धा या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. मॅच कडे इथे 3ऱ्या धावा मिळेल काय, 4थी धाव घेतली जाईल काय, काय घडलंय. 4 धावा होत आहेत पूर्ण आणि विकेट घेण्याचं स्वप्न राहतंय अपूर्ण. 4 धावा मिळाल्यात अक्षय. खराब फेकी, खराब बॅकिंग, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 4 धावा, मगाशी 5 धावा मॅचचा टर्निंग पॉइंट ठरलाय. जुचंद्र प्रीमियर लीग आहे, मेगा फायनलचा मॅच. 6 बॉल 21 ची गरज. रॉयल डेव्हिल्स वर्सेस आपण बघतोय विहाना सुपर किंग, ऑरेंज आर्मी आणि एका साइडला ग्रे आर्मी. चला फिल्डिंग लावून घ्या. 6 बॉल 21. काय वाटते संदीप सर मॅचची स्थिती, कारण की इथून या एंडने बॅटिंग आहे. धावा झाल्या असत्या, परंतु इथे बॅड लाईट मुळेच कदाचित अंदाज बांधता येत नाही बॅटरला पडणाऱ्या चेंडूचा. 6 बॉल 21 ची गरज आहे. अजूनही मॅच बनू शकतोय. नाईट वॉचमॅन हवा आहे जो अशा स्थितीमध्ये सुद्धा धावा बनवू शकतोय. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता.
गोलंदाजी मार्गावर बघूया गोलंदाज कोण आलाय आता या वेळेला. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज निखिल आलाय. 6 बॉल 21 धावांची आवश्यकता. हा चेंडूला उडवलाय, हुक केलाय, चेंडू हवेत आहे. स्कोअर लेग लॉंग लेगच्या दिशेने चेंडू गेलाय. पाहता पाहता बॅटर नेमकं काय करतोय बघूया. 2 धावा तर तो पूर्ण करतोय. 2 धावा मिळतात या बॅटरला. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली बिनबाद 19. 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये 19 धावा. याआधी 13 चेंडूंमध्ये 19 धावा आल्यात. आता 5 चेंडूंमध्ये 19 धावा बनवायच्या आहेत. यंदाच्या हंगामातला जर सर्वात बॅड लाईटचा मॅच कुठला असेल तर जुचंद्र प्रीमियर लीग सर्वात काळोखातला मॅच. 5 बॉल 19. अप्रतिम मॅच रंगलाय. बॅटरला रंगवावं लागेल. अनिकेत बोमटेने पटका खेळलाय. नेमका पटका गेलाय कुठे हा चेंडू देखील दिसला नाहीये. आता चेंडू आलाय मिडॉन वरून बाहेर आणि 2 धावा. नितेशने 2 बॉल मध्ये 10 रन केले होते ना, ते मॅचचे टर्निंग पॉइंट देखील ठरतील. आणि इथे 4 बॉल 17ची गरज. परंतु चेंडू हे आपल्याला दिसत नाही. तिथे जे फिल्डिंग करतात फिल्डर त्यांना तो चेंडू बरोबर दिसतोय आणि कॅमेरामॅनला सुद्धा कसं दिसतंय तेच काही कळत नाही. 4 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे. कुणाल याला विनंती करतोय, जास्त वेळ आपला वाया गेलाय आणि बॅट लाईट मध्येच हा मॅच तुम्ही पाहताय. 4 बॉल 17ची गरज आहे रॉयल डेव्हिल्स या टीमला हा मॅच जिंकण्याकरता, JPL पर्व 3 वर आपलं नाव कोरण्याकरता.